नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांच्या निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी, बँक मित्रांच्या नेमणुका, भौगोलिक सीमा, खात्यांची संख्या, व्यवहार या निकषांवर केल्या जाव्यात, बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा, वापरत असलेला डाटा, स्टेशनरी, वाहन खर्च यांची भरपाई देण्यात यावी, बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्ध कायदेशीर विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी, बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने-आण करतात, यातील जोखीम लक्षात घेता त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन पुणे यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती ऑर्ग सेक्रेटरी प्रकाश कोटा यांनी दिली. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी निवेदन स्वीकारत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत साबळे, भूषण थोरात, निखिल चिखले आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे. स्टेट बँक महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने कॉम्रेड तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर बँक करस्पॉन्ड BC जे बँकांमध्ये बिझनेस करस्पॉन्ड म्हणून कार्य करतात त्यांच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे धरणे आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर या ठिकाणी आपले संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याभरातून संपूर्ण बँकेच्या वतीने सगळ्या बँकेच्या वतीने या ठिकाणी BC पॉईंट आलेले आहेत. यांचे प्रमुख मागण्या अशा आहेत की यांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व सवलती मिळण्यात यावे, त्यांचे इन्शुरन्स पॉलिसीज मिळण्यात यावे, त्यांना कामगार म्हणून कुठलं तरी एखादं अधिकार प्राप्त व्हावे, यासाठी हे धरणे आंदोलन आहे. आणि या संपूर्ण धरणे आंदोलन आम्ही या कॉम्रेड तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत आणि यापुढे या आंदोलनाची दिशा ही तीव्र होणार आहे. त्याच्यामुळे बँक मॅनेजमेंटला आम्हाला आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या बिझनेस करस्पॉन्डच्या बाबतीत लवकरात लवकर कामगार कायद्याप्रमाणे त्यांना सगळे सवलती देण्यात यावे, नाहीतर या पुढे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी या सर्व बँक मॅनेजमेंटची असेल. त्यांना विविध मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. या ठिकाणी आम्हाला माननीय नामदार पालकमंत्री साहेब सुद्धा भेटले आणि त्यांनाही हे निवेदन देण्यात आले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या प्रश्नासंदर्भात शासन दरबारी आम्ही नक्कीच याची दखल घेऊ आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला खूप चांगला या ठिकाणी निर्णय देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा SP ऑफिसला सुद्धा हे निवेदन दिले. सर्वांनी सहकार्य करण्याचे आम्हाला आश्वासन दिले. यापुढे या सगळ्या मागण्या संदर्भात जे काही आंदोलन होतील ते आता निर्णायक आंदोलन होतील असं या ठिकाणी मी घोषित करतो. मी भूषण थोरात बँक मित्र म्हणून कार्य करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण न्यूज मध्ये बातम्यांमध्ये काही माहिती बघतोय की सध्याच्या घडीला बँक मित्राला कोणीही पर्याय नाही. त्यासाठी माननीय श्री देवीदास तुळजापूरकर साहेबांनी आम्हाला AIBA या संघटनेच्या अंतर्गत एक छत्रछाया दिली आहे. तर त्या छत्रछायाखाली त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलंय की बँक मित्राला एक योग्य ती जागा मिळवून देऊ, योग्य ते कार्यवाही आमच्यासाठी ते करतील अशी अपेक्षा आहे. शासनाच्या जनधन योजनेचा कणा समजल्या जाणाऱ्या बँक मित्र हे आम्ही आमचं जे काय अडचणी आहेत ह्या घेऊन इथं आंदोलनाला बसलो आहोत. आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही फार काही वेगळी मागणी करत नाही. आमचा हक्क, आमचा अधिकार कामगार कायद्याप्रमाणे जे काय आम्हाला देणं योग्य आहे तर ते गोष्टी मिळण्यासाठी आज आम्हाला मागणी मागावी लागते. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तरी बँक प्रशासनाने याचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि थोडंसं आमचेही काही गोष्टी आहेत, काही सुविधा आहेत तर त्या आम्हाला दिल्या पाहिजेत. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.